गुड मॉर्निंग सर्वांना. आज काय नाश्त्यामध्ये स्पेशल तर आलू पराठा. तर चला आपण पराठ्याची रेसिपी पाहूया. तर सगळ्यात अगोदर छान असे बटाटे मऊ होईपर्यंत उकडून घेतलेले, ते एकदम सॉफ्ट झाले पाहिजे. तर उकडलेल्या बटाट्याची साल काढायची आणि पीठ भिजत घालायचं तोपर्यंत. इकडे बघा समोर आमच्या कलिंगडाची घरच्या घरी तुटीफुटी बनवलेली, बघूया छान होती की काय. ठेवते आता सुकायला. तर मस्त असं पराठ्यासाठी आपण साहित्य काढलेलं इथं. हिरवी मिरची, लसूण, आलं आणि खूप सारी कोथिंबीर भरपूर वापरली तर पराठा एकदम छान असा होतो. पाहू शकताय तोपर्यंत आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे. बटाटे मस्त असे सोलून घेतलेले आहेत, मुलांनी सोलून दिलेत. अशा कामामध्ये मुलं छान मला मदत करतात. तेल मस्त कडकडीत गरम केलं, जिऱ्या मोहऱ्याची फोडणी मारलेली आणि आपलं सगळं वाटणाचं साहित्य एकदम बारीक करून त्यामध्ये टाकलेले. त्यानंतर मस्त असे हळद आणि चवीनुसार मीठ घालून मस्त असं मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण छान असं भाजून घेऊया, कारण त्यात लसूण आणि अद्रक आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतलं. आणि मस्त असा उकडलेला बटाटा बारीक करून त्यामध्ये टाकलेला आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं, एकदम बारीक झाला पाहिजे, कारण पराठा फुटतो मोठा जर राहिला बटाटा तर. बघा असं चमच्याच्या साहाय्याने मस्त असं पुरणपोळीमध्ये जसं पुरण भरतो त्या पद्धतीने मी पुरण भरून बटाटा भरून घेतलेला आहे. तर छान असं हलक्या हातानं लाटून घ्यायचं. बघा काही जणींचे पराठे फुटतात किंवा व्यवस्थित भाजले जात नाही, तर आज मस्त असे पराठे करून दाखवते. मस्त लो गॅसवरती आणि घरचं तूप लावून मी त्याला छान असं भाजून घेणार आहे. छान असा पराठा आपला भाजतोय. अगदी दोन्ही साईडने तूप टाकून छान मंद आचेवरती त्याला भाजून घेऊया. पाहू शकता कुठेही पराठा तुटलेला फुटलेला नाही आणि एकदम मस्त असा गरमागरम पराठा तयार आहे. तर या सगळे पराठा खायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. तर पाहू शकता किती छान अगदी पुरणपोळीसारखी लेयर्स पराठ्याला आले आहे, कुठेही तुटफूट झालेली नाही. आपले असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.